राज्यातील रस्त्यांच्या दुरस्तीवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका करत लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण असा सवाल विचारलाय। महाराष्ट्रातील सगळेच रस्ते खराब आहेत, एकही रस्ता सपाट नाही, त्यामुळे नक्की लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारलाय। यावेळी लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केलंय। योजना बंद करण्यासाठी सगळे आता बोलायला लागलेत, पण जे बेडवर सिगारेट फुंकत बसलेत त्यांच्या बॅगेत पैसा कुठून आला याचा शोध घेणं गरजेचं असल्याचंही आदित्य ठाकरेंनी यावेळी बोलताना म्हटलंय। पण एरवी जर आपण पाहाल तर जसे आपले हायवे असायला पाहिजे, जसे आपले पूल असायला पाहिजेत, आपण पाहतो महाराष्ट्रात कुठेही एक सुद्धा असा चांगला सपाट रस्ता मिळणार नाही। आत्ताच उद्घाटन त्याचं झालं म्हणजे मुंबई नागपूरला जाणारा हिंदुस्थान बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, तिथे देखील तुम्ही गाडी चालवून बघा, 1 किलोमीटर पण तुम्हाला सपाट मिळणार नाही। तर हे नक्की लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत आणि काय नेमकं यांना मिळतंय की अशी कामं करत आहेत, याचा विचार हा जनतेने करणं गरजेचं आहे। आता मला वाटतं अनेक लोकांनी हे सरकारमध्ये बोलून झालेलं आहे, पण हे कदाचित कुठे ना कुठेतरी लाडक्या बहिणीची योजनाच बंद करण्यासाठी हे सगळे आता बोलायला लागलेले आहे। पण तुम्ही मला सांगा ते सगळ्या निधी सोडून द्या, म्हणजे तुमच्या योजनेसाठी निधी मिळत नाहीये, तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी निधी मिळत नाहीये, पण जे सिगरेट फुकट बसलेत बेडवर त्यांच्या बॅगेत पैसा कुठून आला याचा शोध घेणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी शोध घेणं गरजेचं आहे। कदाचित SIT असेल, EDIT तर मला माहित नाही, जाईल की नाही त्यांच्या घरी सत्ताधारी आहेत वॉशिंग मशीन मध्ये।